नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नोबेल शांती पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मारिया कोरिना मचाडो। ओके, तर बघा ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांती पुरस्कार 2025चा म्हणजेच या वर्षीचा हा मिळाला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, चला बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। 2025चा नोबेल शांती पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला आहे आणि या व्हेनेझुएला या देशातील आहेत। ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही। पुरस्काराचे कारण म्हणजे व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांसाठी तसंच न्यायिक आणि शांततामय मार्गाने हुकुमशाही विरोधात लोकांसाठी संघर्ष करण्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। ओके, तर हे कारण लक्षात ठेवा तुम्ही। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, मिसेस युनिव्हर्स 2025चा ताज जिंकणारी भारताची पहिली महिला कोण बनली आहे? तर हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, शेरी सिंग। तर शेरी सिंग या मिसेस युनिव्हर्स 2025चा ताज जिंकणारी भारताची पहिली महिला बनली आहे। ओके, तर बघा मिसेस युनिव्हर्स 2025चा ताज जिंकणारी भारताची पहिली महिला शेरी सिंग ही बनली आहे। या स्पर्धेची 48वी आवृत्ती फिलिपिन्समधील मनिला येथे पार पडली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, ऑक्टोबर 2025मध्ये मेघालय उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, न्यायमूर्ती सौमेन सेन। ओके, तर बघा ऑप्शन सी याचं उत्तर असेल न्यायमूर्ती सौमेन सेन यांची नुकतीच मेघालय या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 4 आहे, ज्ञान यज्ञ मंडप ही डिजिटल लायब्ररी कोठे सुरू झाली आहे? तर ज्ञान यज्ञ मंडप ही जी डिजिटल लायब्ररी आहे ती पुरी आसाम येथे चालू झाली आहे। ओके, तर आसाममधील पुरी येथे ज्ञान यज्ञ मंडप ही लायब्ररी नुकतीच सुरू झाली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान यज्ञ मंडप ही डिजिटल लायब्ररी ओडिशा पुरी येथील जगन्नाथ मंदिरासाठी सुरू झाली आहे। ओके, तर बघा लायब्ररी अंतर्गत मंदिराच्या दुर्मिळ ताडपत्र ग्रंथ, अनुष्ठान, नोंदी, विधी ग्रंथ इत्यादी डिजिटल स्वरूपात जतन केले जातील। ओके, तर माहिती लक्षात ठेवा तुम्ही। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 13 ऑक्टोबर। तर दरवर्षी आपण आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कर्नाटक। तर बघा कर्नाटक येथे भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी प्राणी संग्रहालय विकसित केले जात आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या देशाने जगातील पहिला लाईव्ह अंडर वॉटर इंटरव्ह्यू सफलतापूर्वक आयोजित केला आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी, पलाऊ। तर पलाऊ या देशाने नुकतेच जगातील पहिला लाईव्ह अंडर वॉटर इंटरव्ह्यू हा संपन्न केला आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे, NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार सलग 4थ्या वर्षी कोणते शहर भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कोलकाता। तर कोलकाता हे शहर NCRB या म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार सलग 4थ्या वर्षी कोलकाता हे शहर सर्वात सुरक्षित शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे। ओके, तर याचं विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे, सक्षम काउंटर अनमेड एरियल सिस्टीम ग्रिड सिस्टीम
कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी BEL. तर BEL या कंपनीने हे जे पोर्टल आहे बघा BEL ह्या कंपनीने सक्षम काउंटर अनमेड एरियल सिस्टीम हे ग्रीड सिस्टीम विकसित केले आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. ऑस्ट्राहिन 2025 भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संयुक्त सैन्य अभ्यास कोठे सुरू झाला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी पर्थ, ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियामधील पर्थ या ठिकाणी ऑस्ट्राहिन 2025 हा संयुक्त अभ्यास ऑस्ट्रेलिया आणि भारतामधील सुरू झाला आहे. तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त सैन्य अभ्यास 13 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान इर्विन बॅरॅक्स, पर्थ, ऑस्ट्रेलिया येथे सुरू झाला आहे. ओके, तर या अभ्यासाचे उद्दिष्ट म्हणजे सामरिक सहकार्य वाढवणे, सामर्थ्य सुधारणे, शहरी आणि अर्ध शहरी प्रदेशांमध्ये उपसंविधानिक युद्धांचे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया यांचे आदानप्रदान करणे हे आहे. तर याचे उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.